अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. खूप वेळेस असं होतं बघा की आपल्याच घरातली एखादी व्यक्ती जिला आपलं सुख सहन होत नाही, म्हणजे आपण पुढे जातो हे सहन होत नाही, त्यावेळेस ती काही ना काही करून आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. किंवा आपण म्हणतो ना की आपलीच जवळची व्यक्ती असते पण ती काही शत्रूपेक्षा कमी नसते. अशा वेळेस त्या व्यक्तीने आपल्याला त्रास देऊ नये आणि त्या व्यक्तीमुळे आपल्या कोणत्याही सुखाला नजर लागू नये, त्यासाठी एक खूप प्रभावी असा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. खूप साधा सोपा उपाय आहे, पण हा केल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक जाणवायला लागेल. काय फरक जाणवेल तर बघा, त्या व्यक्तीची नजर तुमच्या सुखावर पडणार नाही आणि तुमच्या सुखाला नजर लागणार नाही. त्याचबरोबर ती व्यक्ती विनाकारण जर तुम्हाला त्रास देत असेल तर तो त्रास देणं देखील कमी होईल आणि ती व्यक्ती तुमच्या संग स्वतःहून गोड बोलायला लागेल. असा हा खूप प्रभावी उपाय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुंदर उपाय मी तुम्हाला सांगत आहे. या उपायाने तुम्हाला गॅरंटेड अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उपाय करण्यासाठी अगदी एक सिंपल एकच गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे आपल्याला एक छान असा लिंबू घ्यायचा आहे. घरातच असलेला लिंबू घेऊ नका आणि खूपच कच्चा हिरवा लिंबू अजिबात घेऊ नका. थोडासा पिवळा असा छान लिंबू आपल्याला घ्यायचा आहे. उपाय फक्त एक दिवस करायचा आहे आणि शक्यतो हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. वशीकरणाचा कोणताही उपाय असेल तर तो तुम्ही शनिवारी केला तर त्याचा अनुभव हा आपल्याला द्विगुणित येत असतो, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्याचा अनुभव आपल्याला मिळत असतो. तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. त्याआधी आपल्याला एक लिंबू घेऊन यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला बाजारातून एक हिरवा लिंबू न आणता एक पिवळा लिंबू आणायचा आहे. अगदीच खूप जास्त पिकलेला नसावा, पण पिवळा असा लिंबू आणायचा आहे. त्यासोबत आपल्याला एक खिळा लोखंडाचा किंवा तार असेल तरीही चालेल, ती आपल्याला आणायची आहे. किंवा तुमच्या घरात असेल ती घेतली तरीही चालेल. आता हा उपाय कधी करायचा तर उपाय शनिवारी करायचा, तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे. पण हा उपाय करण्यासाठी ना ती व्यक्ती तुमच्या घराजवळ राहणं किंवा तुमच्या घरात राहणं गरजेचं आहे का? तर असेल तर अतिउत्तम. पण नसेल, तुमच्या घरात नसेल, खूप लांब असेल तर काय करावं? तर तुम्हाला मी सांगते, त्या व्यक्तीची काहीतरी वस्तू तुमच्याजवळ असायला पाहिजे, तरच हा उपाय तुम्हाला करता येईल. कारण ते लिंबू त्या व्यक्तीच्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला स्पर्श झालं पाहिजे, तरच त्या उपायाचा काहीतरी तुम्हाला उपयोग होईल. त्यामुळे ती व्यक्तीचा रुमाल असेल, त्या व्यक्तीची साडी असेल, त्या व्यक्तीचा ड्रेस असेल, काहीही तुमच्याजवळ असलं पाहिजे. मग काय करायचं? लिंबू घ्यायचं शनिवारच्या दिवशी. त्या व्यक्तीचं नाव आपल्याला, जर तुमच्याकडं काजळ असेल ना, प्रत्येकाकडं काजळ असतं. आजकाल प्रत्येक मुलगी काजळ वापरते किंवा लहान बाळाचं काजळ, कशानेही त्या लिंबावर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आता आपल्याला ते व्यक्तीचं नाव अर्थात माहीत असेल, फक्त नाव लिहायचं आहे, बाकी काहीही लिहायचं नाही. आडनाव, वडिलांचं नाव नाही, फक्त नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या लिंबाच्या अगदी मधोमध अशी आपल्याला ती खिळा असेल ती तार खोचायची आहे, जी आरपार निघेल या पद्धतीने. त्यानंतर ते जे लिंबू आहे ते आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ते लिंबू बांधून ठेवायचं आहे. आता ते लिंबू लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या आधी त्या व्यक्तीचा जे काही तुमच्याकडे असेल, ड्रेस असेल, साडी असेल, रुमाल असेल, साधं कोणतीही गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर त्या वस्तूला ते लिंबू आधी स्पर्श करायचं. किंवा ती व्यक्ती जर तुमच्या घरात राहत असेल, त्या व्यक्तीचं जिथे वावर असेल त्या ठिकाणी ते लिंबू आधी स्पर्श करायचं आणि मग लाल रंगाच्या कापडामध्ये ते लिंबू तुम्हाला बांधायचं आहे. आता हे लिंबू तुम्ही शनिवारी लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवलं, ते तुमच्याजवळ ठेवा किंवा त्या व्यक्तीच्या आसपास ठेवलं तरी चालेल. किंवा त्या व्यक्तीचा जर काही कपडे तुमच्याकडं असतील तर त्यामध्येच ती लिंबू ठेवलं तरी चालेल, पण लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवा. आता त्यानंतर काय करायचं? शनिवारी हा उपाय केला. रविवारी सकाळी तुम्हाला ते लिंबू घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे मोकळी जागा असेल किंवा कचराकुंडी असेल तिथे जायचं आहे आणि ते लिंबू आपल्याला तिथे फेकून द्यायचं आहे. पण फेकून देण्याच्या आधी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे सर्व शत्रू नाशाय स्वाहा. सर्व शत्रू नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि मग ते लिंबू तिथून फेकून द्यायचं. मागं वळून न बघता डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला हात
हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. खूप प्रभावी उपाय आहे हा. उपाय कोणीही कोणासाठी करू शकतो. हा उपाय केल्याने काहीही वाईट होणार नाही. जे काही होणार आहे ते चांगलं होईल. उपाय केल्यानंतर 24 तासामध्येच तुम्हाला जाणवेल की ती व्यक्ती तुमच्यासोबत चांगलं वागू लागली आहे, तुमच्या मनाप्रमाणे वागू लागली आहे. प्रभावी उपाय आहे. उपायाचे भरपूर अनुभव लोकांना आले आहे. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग तुम्हाला हा उपाय आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. मग ते लव्ह मॅरेज होण्यासाठी रोज कॉर्टेज आहे, पैशासाठी धनयोग, मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आपल्याकडे आहे. जर तुम्हाला ते ब्रेसलेट हवे असतील तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर आत्ताच करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तरीही कमेंट करून नक्कीच सांगा की हो, मी हा उपाय करणार आहे. आणि मी तर म्हणेल प्रत्येकाने हा उपाय एकदा नक्की करून बघावा. चला तर मग भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.